नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे। या शासन निर्णयामध्ये वयोवृद्धांना महिन्याला 3000 रुपये देण्याचा निर्णय या जी.आर.मधले घेतला गेला। व मित्रांनो, बघूया शासन निर्णयामध्ये त्याआधी आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला देत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, येथे तुम्ही शासन जी.आर.मध्ये येथे बघू शकता की राज्यातील 65 वर्ष व वय त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करणे करता, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योग उपचार केंद्र व इतरद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत हा येथे शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो। तर येथे 6 फेब्रुवारी 2024 रोजी हा जी.आर. येथे घेण्यात आलेला आहे। तर यामध्ये तुम्ही येथे पुढे पाहू शकता मित्रांनो की योजनेचे स्वरूप, सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील। उदाहरणार्थ त्यांना येथे बघू शकता की चष्मा घेण्यासाठी येथे व श्रवण यंत्र व ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर व कोमोड खुर्ची, नी ब्रेस व लंबर बेल्ट व सर्व्हायकल कॉलर इत्यादी वस्तू खरेदण्यासाठी त्यांना शासनाकडून 3000 रुपये महिन्याला मिळण्याचा येथे जी.आर. देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले, तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल। तर मित्रांनो, निधी वितरण कार्यालय यामध्ये तुम्ही बघू शकता की निधी वितरण अर्थसहाय्य राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। थेट लाभ वितरण हे DBT प्रणालीद्वारे 3000 च्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल। तर मित्रांनो, येथे शिबिराचे आयोजन करणे, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे। असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते। अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्याची तपासणी करण्यात येईल। तर यामध्ये मित्रांनो, येथे तुम्ही खाली बघू शकता लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष। सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केलेली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील। ज्या व्यक्तीचे वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे। जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारार्ह असेल। लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो। उत्पन्न मर्यादा लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न
2 लाखाच्या आत असावे याबाबत लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. मात्र दोषपूर्ण, अकार्यक्षम उपकरणे इत्यादीच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते. पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात ₹3000 थेट लाभ वितरण प्रणाली वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्य आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपकरण संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल केल्या जाईल. निवड मित्रांनो, येथे निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% महिला असतील. तर मित्रांनो, येथे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे येथे आधार कार्ड, मतदान कार्ड वृद्धांकडे असावे. त्यास 2 नंबर राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स असावी. त्यानंतर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो या योजनेसाठी लागतील. तर मित्रांनो, येथे 4 नंबरवरती स्वयं घोषणापत्र आणि 5 नंबरवरती शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता खाली की 9 नंबरवरती पोर्टल तयार करणे म्हणजेच राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल. तर मित्रांनो, यासाठी तुम्ही अर्ज करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे की त्यासाठी एक विशिष्ट यामध्ये पोर्टल तयार करण्यात आहे. या पोर्टलवरती तुम्ही येथे ऑनलाईन अर्ज येथे सादर करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.